गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. गिरनार दर्शन. गिरनारविषयी खूप ऐकलं होतं. तिथं जावं ही इच्छा होती. प्रत्यक्ष जायचे ठरले तेव्हा मन आठवणींनी भरून आलं. वडिलांची श्री दत्तगुरूंवर श्रद्धा होती. माझी व मुलीचीही श्रद्धा असल्यानं हे प्रसिद्ध दत्तस्थान पाहायला मिळणार याचा आम्हाला आनंद झाला. आम्ही 7 एप्रिल 2026ला विमानाने पुण्याहून राजकोटला गेलो. एअरपोर्टवरून कॅबने जुनागडमधील तलेठी या ठिकाणी असलेल्या गोरक्षनाथ आश्रमापाशी गेलो. जुनागडमध्ये प्रवेश करताना प्लास्टिक वस्तू आत नेण्यास परवानगी नाही. प्रदूषण टाळण्यासाठी हे महत्त्वाचे वाटले. आम्ही आश्रमात गेलो. तिथली स्वच्छता एकदम नजरेत भरली. आम्ही आधीच कळवले होते. चौकशी कक्षात गेल्यानंतर माहिती सांगून शर्वरीने रूम बुक केली. आमचे सामान तिथेच ठेवून प्रसादाचे जेवण घ्यायला गेलो. जेवल्यानंतर सामान घेऊन 3ऱ्या मजल्यावर असणाऱ्या रूमकडे लिफ्टने गेलो. खोलीच्या समोरच्या गॅलरीतून साक्षात भव्य गिरनार पर्वत व गुरुशिखर दिसत होते. फार छान वाटले. सीमा अभय यांचा ऑफिस ग्रुप दुपारी 4:30च्या सुमारास तिथे आला. शर्वरीची मैत्रीण सीमा, अभय आणि मुलगी श्रावणी यांची भेट झाली. संध्याकाळी आम्ही व ग्रुपमधील 4-5 जणी जुनागडमधील मंदिरे पाहण्यासाठी गेलो. प्रथम भगवान श्री राधा दामोदरजी, श्री रेवती बलदेवजी यांचे प्राचीन मंदिर व तिथे असलेले दामोदर कुंड, रेवती कुंड पाहिले. नंतर गायत्री मंदिरात पायऱ्या चढून वर गेलो. दर्शन घेतले. तिथले पुजारी म्हणाले, कलियुगात गायत्री मातेची उपासना फार महत्त्वाची आहे. गायत्री मंत्राचा जप करण्याची महती त्यांनी सांगितली. जुनागडमधील मंदिरे छान आहेत. स्वामीनारायण मंदिर तर खूप सुंदर आहे. राधाकृष्णाची सुरेख मूर्ती पाहून मन प्रसन्न होते. तिथली आरतीही पाहायला मिळाली. मंदिराच्या परिसरात फोटो काढून तिथून निघा. रिक्षावाले दादा म्हणाले, इथलं मार्केट चांगलं आहे, ते पण पहा. स्त्रियांचा आवडता विषय. तिथे वेगवेगळ्या वस्तू, कपडे हे बघितल्यानंतर थोडी खरेदी, साडी, ड्रेस मटेरियल आणि इतरही झालीच. रात्री आश्रमात प्रसाद घेतला. जेवण गरम व चविष्ट होते. पोट व मन तृप्त झाले. जेवल्यानंतर आश्रमाबाहेरील परिसरात दुसऱ्या दिवशीच्या नियोजनासाठी एकत्र जमलो. सकाळी लवकर निघायचे ठरले. आमच्यापैकी काही जण चालत जाणार होते, तर आम्ही एक टप्पा रोपवेनं जाणार होतो. आम्ही गेलो त्या दिवशी खराब हवामानामुळे रोपवे बंद होता. त्यामुळे उद्या कसे वातावरण असेल याबद्दल धाकधूक होती. दुसऱ्या दिवशी शर्वरीला लवकर जाग आली. 4:30ला ती बाहेर गॅलरीत गेली तेव्हा
आश्रमात वाद्यांसह आरती चालली होती. वातावरण मंत्रमुग्ध होते. आम्हीही भारावून गेलो होतो. सकाळी 5:30ला आम्ही सामान घेऊन दुसऱ्या मजल्यावरील रूममध्ये सर्वांचे एकत्र सामान ठेवले. आश्रमापासून जवळच गिरनारच्या पायथ्याशी असलेल्या लंबे हनुमान मंदिरात प्रथम गेलो. तिथे दर्शन घेऊन गिरनारीच्या दर्शनाला जायची प्रथा आहे. हनुमान व शंकराचे दर्शन घेतले. गिरनार चढून जाणाऱ्यांना ती शक्ती मिळावी व सर्वांना व्यवस्थित दर्शन व्हावे अशी कामना करून नमस्कार केला. वाटेत चहा कॉफी घेतले, बरोबर पाणी घेतले व गिरनारच्या रोपवेकडे निघालो. चालत जाणाऱ्या गटाने पर्वत चढायला सुरुवात केली. 10,000 पायऱ्यांचा मोठा टप्पा होता. आम्ही रोपवेपाशी 6:15 वाजता पोहोचलो. हवा आल्हाददायक होती. समोर भव्य गिरनार पर्वत उभा ठाकला होता. अप्रतिम दृश्य. रोपवेचे टेस्टिंग झाल्यानंतर 7:15 वाजता रोपवे सुरू झाला. आम्ही रोपवेने निघालो. पर्वताचा उभा कडा असा समोर दिसत होता. वर जाऊ तसे ढगातून प्रवास सुरू झाला. काही मिनिटात धुक्याची चादर पसरली. आसपासचे काही दिसत नव्हते. त्यातून वरवर जाण्याचा अनुभव थरारक होता. 10 मिनिटांनी रोपवेमधून उतरलो. 5,000 पायऱ्यांचा 10 मिनिटात प्रवास ही विज्ञान तंत्रज्ञानाची किमया. आम्ही उतरलो तिथे अंबामातेचे मंदिर होते. इथून 5,000 पायऱ्यांवर गुरुशिखर होते. एवढे चढणे जमणार नाही म्हणून मी डोलीने जाणार होते. दोघांनी डोलीची काठी एकाने पुढील बाजूने व एकाने मागील खांद्यावर घेतली. तोल सावरण्यासाठी त्यांच्या हातात काठी होती. मी डोलीच्या मधल्या फळीवर बसले. डोलीवाल्यांचे म्हणणे होते की इथे वातावरण केव्हाही बदलते, त्यामुळे आधी गुरुशिखरावरील दत्त मंदिरात जाऊ व खाली येताना इतर मंदिरात जाऊ. त्याप्रमाणे आम्ही निघालो. उभा चढा डोंगर, वळणावळणाचे रस्ते यामुळे डोलीवर नेणाऱ्यांची दमछाक होते. डोलीत बसणाऱ्यानेही अवघड असते. अशा ठिकाणी तरुणपणीच जायला हवे असे वाटून गेले. थोडे चढून गेले की थोडे थांबायचे असे करत वर जात होतो. आता समोर उंच गुरुशिखर दिसू लागले. डोलीवाल्यांनी खाली उतरवले. एवढ्या अवघड ठिकाणी सुखरूप नीट पोहोचवल्याबद्दल मी डोलीवाल्यांना प्रथम नमस्कार केला. साधारण 200 पायऱ्या चढून वर गेले. मंदिरातील श्री गुरुदेव दत्तांची मूर्ती पाहून सगळा शीण निघून गेला. गुरुपादुकांसमोर माथा टेकवला. दत्तगुरूंची सुरेख मूर्ती पाहून डोळ्याचे पारणे फिटले. इतक्या उंच पर्वत शिखरावरील मंदिर, त्या ठिकाणची ऊर्जा, तिथली अनुभूती शब्दात वर्णन करता येणार नाही. प्रत्यक्ष अनुभवच घेतला पाहिजे. भोवतालच्या पर्वतरांगा, दाट धुके, खाली दिसणारी धरणे, एकीकडे हे निसर्ग सौंदर्य तर मंदिरातील पावित्र्य, भाविकांची श्रद्धा, असा श्रद्धा, सौंदर्य व पावित्र्य यांचा त्रिवेणी संगम तिथे होता. गुरुशिखरावरून
खाली येऊन डोलीत बसले. पायऱ्या खाली उतरत अखंड धुनी मंदिराकडे जायचा रस्ता आहे. तिथेही श्री दत्तगुरूंची मूर्ती आहे. या ठिकाणी श्री दत्तगुरूंनी 12,000 वर्षे तप केले असे सांगितले जाते. दर सोमवारी इथे 1 तासासाठी अग्निज्वालाच्या रूपात साक्षात दत्तगुरू प्रकट होतात अशी भाविकांची श्रद्धा आहे. या ठिकाणी महाप्रसाद असतो. इतक्या उंचावर सामान आणणे, जेवण बनविणे सोपी गोष्ट नाही, पण श्रद्धा आणि प्रयत्न एकत्र येऊन हा कर्मयोग अखंड चालू आहे. यानंतर गोरक्षनाथ मंदिराकडे जायचे होते. पुन्हा खडा पहाड. डोलीत बसले. डोलीच्या दोन्ही बाजूच्या दोरांना हाताने घट्ट धरावे लागते. थोडे पुढे जात, थोडे थांबत तिथे पोहोचलो. या ठिकाणी गोरक्षनाथांची तपोभूमी आहे. इथून गुरूंचे दर्शन होत राहावे अशी त्यांची इच्छा होती. या शिष्योत्तमाची इच्छा श्री दत्तगुरूंनी पूर्ण केली. या दृष्टीने गोरक्षनाथ मंदिर हे गिरनारच्या सर्वात उंच टोकावर आहे. तिथून गुरुशिखर दिसते. ते थोडेसे खाली आहे. गोरक्षनाथांचे दर्शन घेतले. खडीसाखरेचा प्रसाद घेतला. तिथे छोटी गुहा देखील आहे. तो मार्ग अतिशय निमुळता आहे. हा सगळा प्रवास चढ उताराचा, अवघड, आव्हानात्मक आहे. बाजूला खोल दऱ्या, मधून अरुंद पायऱ्या, पण आजूबाजूचा निसर्ग पाहताना आणि तिथल्या हवेतच असलेली जी ऊर्जा आहे त्यामुळे सगळ्या अडचणींचा विसर पडतो. डोलीने खाली जायला निघालो. डोलीवाल्यांनी अंबामाता मंदिराजवळ सोडले. त्यांचे काम पूर्ण झाले होते. त्यांचे ठरल्याप्रमाणे 7,200 रुपये दिले. अंबामातेच्या दर्शनासाठी मंदिराच्या पायऱ्या चढून वर गेले. हे गिरनारचे मुख्य शक्तिपीठ. भारतातील 51 शक्तिपीठांपैकी एक मानले जाते. खूप प्राचीन मंदिर आहे. मातेला मनोभावे नमस्कार केला. मंदिराच्या आवारातून गिरनारच्या इतर शिखरांचे व खाली जुनागड शहराचे विलोभनीय दृश्य दिसते. डोलीने आल्याने मी आधी पोचले होते. मंदिराच्या परिसरात काही स्त्रिया एका सुरात छान भजन म्हणत होत्या. मीही जगत जननी भवतारिणी मोहिनी तू नवदुर्गा हे देवीचे गाणे म्हटले. मनाला समाधान वाटले. सगळे आल्यानंतर 11 वाजता रोपवेमधून परत निघालो. खाली हॉटेल व छोटे दुकान होते. तिथे लस्सी घेतली. थोडे खाणे झाले. दुकानातून छोट्या भेटवस्तू घेतल्या आणि गिरनारच्या पायथ्यापाशी आलो. तिथून जवळ असलेल्या मंगलम हॉटेलमध्ये जेवण केले. ऊन खूप होते. तडाखा जाणवत होता. त्यामुळे तिथल्या ताकाची चव अगदी मस्त लागली. नंतर रिक्षाने गोरक्षनाथ आश्रमापाशी आलो. आश्रमात सामान ठेवलेल्या खोलीतील बेडवर तासभर विश्रांती घेतली. राजकोटहून येताना ज्या कॅबमधून आलो होतो तो कॅब चालक करण वयाने फार मोठा नव्हता, पण त्याचे ड्रायव्हिंग चांगले, तसेच वागणे आदबशीर होते. गिरनारहून परत जायला त्याला बोलवले होते. तो 2:15 वाजता आला.
सर्वांचा निरोप घेऊन निघालो. आश्रमातील मंदिरांमध्ये नमस्कार केला. गिरनारीला परत एकदा नमस्कार केला. तिथली अनुभूती मनात जपून ठेवत निघालो. राजकोटला पोचल्यावर आम्ही सर्च केलेली 2-3 हॉटेल्स करणने दाखवली. आयरिश बीकॉन हे हॉटेल सर्व दृष्टीने चांगले वाटल्याने तिथे उतरलो. रात्री 5व्या मजल्यावर असलेल्या ॲम्ब्रोशिया किचनमध्ये जेवण केले. सकाळी तिथे चांगला नाश्ता मिळाला. तो रूम रेंटमध्ये इन्क्लूड होता. 8:30 वाजता चेकआउट करून बाहेर निघालो. कॅबने 9च्या सुमारास एअरपोर्टवर पोचलो. कॅब चालक करणचे चांगल्या सेवेबद्दल मनापासून आभार मानले. विमानही वेळेत निघाले. 1 वाजता पुण्यात पोचलो. सर्व प्रवास सुरळीत सुखरूप झाला. दत्तगुरूंची कृपा. गिरनारमध्ये जाऊन दत्तदर्शन मिळणे हे भाग्य आम्हाला लाभले. आम्ही कृतकृत्य झालो. या गुरुपौर्णिमेनिमित्त आपल्या सर्वांप्रती श्री दत्तगुरूंची, आपल्या गुरूंची कृपा सर्वांवर राहो ही शुभेच्छा व्यक्त करून मी माझं प्रवास वर्णन पूर्ण करते.